नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा अपेक्षित पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपली परीक्षा 1 जुलैपासून सुरू होत आहे। बघा या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण अपेक्षित पेपर घेतलेला आहे, तर हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। घोडा बघा हा शब्द वाजी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, सुप्रसिद्ध म्हणजे कुप्रसिद्ध। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, जे टाळता येऊ शकत नाही। बघा, जे टाळता येऊ शकत नाही, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 पहा, वायस या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वायस या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, वायस म्हणजे कावळा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी एक म्हण आहे, तर आपल्याला जास्त जुळणारी म्हण ओळखायची आहे। बघा, म्हण पहा, असतील सीते तर जमतील भूते, अशा प्रकारची बघा एक म्हण आहे। जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा, हात ओला तर मित्र भला, बघा ही या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, वाक्यप्रचार पहा, आभाळ ठेंगणे होणे, अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, आभाळ ठेंगणे होणे। बघा, आभाळ ठेंगणे होणे म्हणजे बघा अति आनंद होणे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात, अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात, तर त्या शब्दांना बघा विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 पहा, गिरीश बघा या ठिकाणी एक शब्द आहे। हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? गिरीश हा शब्द बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, रामूची बहीण हुशार आहे। अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा, रामूची बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, चा ची चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे ते प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 10 पहा, प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे, तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी। बघा, प्रतिवर्ष बघा हा शब्द अव्ययभाव समास या प्रकारच्या बघा समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्य पहा, मी भोजन केले होते। बघा या ठिकाणी हे वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला मी भोजन केले होते। बघा या ठिकाणी वाक्य बघा क्रिया पूर्ण झालेली आहे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, गिरीश बघा या ठिकाणी हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव? बघा, गिरीश बघा हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? बघा, गिरीश बघा गिरीश बघा शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं गिरीश हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा, वाक्य पहा, आईने बाळाला निजविले, अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे। वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा, सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे।
बघा या ठिकाणी बघा शब्द बघा हंस, बघा या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा हंस, हंस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 पहा. पुढील शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा विप्र, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विप्र, बघा विप्र म्हणजे ब्राह्मण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग या ठिकाणी बघा काही संबंधीचे प्रश्न आहेत. बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा. नोंदणी कायदा बघा सन 1908चा बघा नोंदणी कायदा आहे, तर हा कायदा खालीलपैकी कोणत्या कागदपत्राची नोंदणी करतो? बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. सन 1908चा बघा नोंदणी हा कायदा खालीलपैकी कोणत्या बघा कागदपत्राची नोंदणी करतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा सन 1908चा बघा नोंदणी कायदा हा संपत्ती आणि जमिनीशी बघा संबंधित बघा कायद्याची या ठिकाणी नोंदणी हा करत असतो. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, नोंदणी व मुद्रांक विभाग हा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, नोंदणी व मुद्रांक विभाग हा विभाग खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग हा तर या ठिकाणी महसूल विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी काम करतो. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. ई स्टेप इन प्रणाली खालीलपैकी कशासाठी वापरली जाते? बघा ई स्टेप इन प्रणाली खालीलपैकी कशासाठी वापरली जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, ई स्टेप इन ही प्रणाली खालीलपैकी कशासाठी वापरली जाते? बघा ऑप्शन क्रमांक बघा बी राहील. ऑनलाईन नोंदणी बघा प्रक्रियेसाठी ई स्टेप इन या ठिकाणी ही प्रणाली वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला हे सर्व बघा PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 4 पहा. चलन 32A चं बघा मुख्य कार्य खालीलपैकी काय? बघा चलन 32A चं बघा मुख्य कार्य खालीलपैकी काय आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. चलन 32A चं मुख्य कार्य खालीलपैकी काय आहे? बघा मुद्रांक शुल्क बघा भरण्यासाठी वापरले जाणारे चलन. ऑप्शन क्रमांक बघा बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 पहा. चलन 32A हे खालीलपैकी कोणत्या विभागासाठी आवश्यक असते? बघा चलन 32A हे खालीलपैकी कोणत्या विभागासाठी आवश्यक असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील. नोंदणी व मुद्रांक विभाग या ठिकाणी यासाठी आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 6 पहा. नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये मार्केट व्हॅल्यू म्हणजेच खालीलपैकी काय? बघा नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये मार्केट व्हॅल्यू म्हणजेच खालीलपैकी काय? बघा नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये मार्केट व्हॅल्यू म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील. मालमत्तेचा बघा संभाव्य बाजार दर या ठिकाणी बघा मार्केट व्हॅल्यू असतो. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 पहा. नोंदणी व मुद्रांक विभाग बघा नोंदणी व मुद्रांक विभाग कोणत्या कायद्याच्या अंतर्गत हे कार्य करतो? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग हा खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या अंतर्गत कार्य करतो? बघा नोंदणी कायदा बघा सन 1908चा एक कायदा आहे आणि मुद्रांक कायदा बघा सन 1958चा कायदा आहे. बघा या दोन कायद्याच्या अंतर्गत बघा नोंदणी व मुद्रांक विभाग हा कार्य करत असतो. प्रश्न क्रमांक 8 पहा. नोंदणी न केल्यास दस्तक कायद्याच्या दृष्टीने खालीलपैकी कशा प्रकारचा होतो? बघा नोंदणी न केल्यास दस्तक कायद्याच्या दृष्टीने तो खालीलपैकी कसा असतो? बघा नोंदणी न केल्यास तो दस्त बघा अमान्य असतो. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 पहा. GRAS म्हणजेच खालीलपैकी काय? बघा GRAS म्हणजेच खालीलपैकी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. गव्हर्नमेंट रेव्हेन्यू अकाउंटिंग सिस्टीम. बघा गव्हर्नमेंट रेव्हेन्यू अकाउंटिंग सिस्टीम
बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी काही सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत, तर सामान्य ज्ञानचे प्रश्न या ठिकाणी काही पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला पहा. बघा खालीलपैकी बघा नदीमधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं? बघा नदीमधलं सर्वात मोठे बेट कोणतं बेट आहे? बघा माजुली बघा हे बेट ब्रह्मपुत्र या नदीमध्ये हे बेट आहे, तर ते नदीमध्ये या ठिकाणी सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हेरू आणि पुलिकत बघा ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? पुलिकत आणि कोल्हेरू बघा ही दोन सरोवरे कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, आंध्र प्रदेश या राज्यामधली ही सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? बघा भारताची बघा प्रमाण वेळ ग्रीनिच बघा प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी ती पुढे आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा. बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा? बघा बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. बिहू बघा जो काही सण आहे आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5 बघा कावरत्ती बघा खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी? बघा कावरत्ती खालीलपैकी कोणत्या बघा संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. कावरत्ती बघा ही लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. जिम कॉर्बेट बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा जिम कॉर्बेट बघा हे अभयारण्य उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 पहा. इंदिरा पॉइंट बघा हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? बघा इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? तर या ठिकाणी बघा निकोबार या बेटावर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा. भारताचा बघा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? भारताचा बघा सर्वाधिक जो काही भूभाग आहे तर तो खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भारताचा बघा जो काही सर्वाधिक भूभाग आहे प्राचीन पठारे यांनी तो बघा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे? बघा भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक म्हणजे कन्याकुमारी बघा हे भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. लोकसंख्येने बघा सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता खालीलपैकी कोणत्या? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 पहा. टिहरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? टिहरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते धरण आहे? बघा टिहरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण बघा उत्तराखंड बघा या राज्यामध्ये या ठिकाणी ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं बघा ऐतिहासिक नाव आहे? बघा कलिंग प्रदेश कोणत्या बघा ऐतिहासिक बघा कलिंग प्रदेश बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. बघा कलिंग प्रदेश बघा हे ओडिसा या राज्याचं बघा ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा? बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा कार्निवल बघा हा सण गोवा या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामध्ये विचारले उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र बघा हे श्रीहरिकोटा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोटा बघा कोटा हे औष्णिक ऊर्जा केंद्र राजस्थान या राज्यामध्ये ते स्थित आहे. बघा या ठिकाणी इंग्लिश या ठिकाणी काही प्रश्न आहेत, तर या ठिकाणी इंग्लिशचे काही प्रश्न पाहूयात. बघा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड बघा या ठिकाणी अशा प्रकारचा बघा एक प्रश्न आहे. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा एम्बॅरेसमेंट बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या ठिकाणी आपला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. AMBARR बघा RRASSMENT बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य
करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी असलेला तो आपला योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ल्ड. बघा या ठिकाणी एक बघा शब्द आहे, अपोजिट मिनिंग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे सेल्डम. बघा या ठिकाणी सेल्डमचं बघा अपोजिट मिनिंग बघा, सेल्डम म्हणजे कधीही नाही. बघा ऑफ्टन म्हणजे नेहमी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य अपोजिट मिनिंग असलेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द सिनोनिमस ऑफ मोरल. बघा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा मोरल बघा अशा प्रकारचा बघा शब्द आहे मोरल, या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे मोरल. बघा मोरल म्हणजे इथिकल, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य समानार्थी. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आपला समानार्थी असलेला तो शब्द राहील. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नांचं बघा महत्त्वपूर्ण PDF आहेत. जर तुम्हाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला बघा हे सर्व IMP PDF पाठवले जातील. यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.